नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची संस्कृत या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। हा पेपर 25 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। तुम्हाला जर 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2026 पर्यंतच्या इतर विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। प्रथम विभाग सुगम संस्कृतम। प्रथम विभाग 8 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न पहिला अ 4 गुणांसाठी आहे। चित्र दृष्टवा नामानी लिखत। 5 पैकी कोणत्याही 4 चित्रांची नावे लिहायची आहेत। पहिले जे चित्र आहे त्याचे नाव आहे संदशहा। दुसरे चित्र आहे शाटिका। तिसरे चित्र आहे कुंडलिका। चौथ्या चित्राचे नाव आहे कषायम। या ठिकाणी जे 5वे चित्र आहे त्याचे नाव आहे भाजयती। प्रश्न पहिल्यातील आ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। संख्या दिलेल्या आहेत आणि काही अक्षरे दिलेली आहेत। संख्या असतील तर अक्षरात लिहायचे आहेत आणि अक्षरे असतील तर संख्येत लिहायचे आहे। 3 पैकी 2, 1 अशितिह, 2 षोडश आणि 3 35। प्रश्न पहिल्यातील ई प्रश्न 2 गुणांसाठी आहे। समय स्तंभ मेलन कुरुत। त्या ठिकाणी आपण जोड्या लावलेल्या आहेत। पुढे आहे द्वितीय विभाग गद्यम 20 गुणांसाठी आहे। त्यातील प्रश्न दुसरा अ 7 गुणांसाठी आहे। गद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृतीही कुरुत। त्या ठिकाणी गद्यांश दिलेला आहे, तो गद्यांश व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्या गद्यांशवर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे। या ठिकाणी गद्यांशचा पुढील भाग आणि जी अंडरलाईन केलेली आहेत ती उत्तरे आहेत। कृती क्रमांक 1 अवबोधनम 3 गुणांसाठी आहे। 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 1 गुण मिळतील। क प्रश्न उचित पर्याय चित्वा वाक्य पुनर्लिखित। त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडायचे आहे। 1 अस्मात् पुरतः खाद्यस्य योजना कृता आणि 2 अब्दुल्लाह तान हस्तेन ताडितवान। हस्तेन हे योग्य शब्द आहे। ख प्रश्न वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। 1 गुणासाठी आहे। सत्य असत्य लिहायचे आहे। रात्रो दशवादने सर्कस क्रीडायाः प्रारंभ जातः। हे विधान सत्य आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सत्यम लिहिलेले आहे। ग प्रश्न पूर्ण वाक्यन उत्तर लिखत 1 गुणासाठी आहे। या ठिकाणी प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यात आलेले आहे। ग प्रश्न अमरकोशात शब्द योजयित्वा वाक्य पुनर्लिखत। त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे माहेही सोरबेही उखा माता। दुसरा प्रश्न 2 गुणांसाठी आहे शब्दज्ञानम। 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत। त्यातील क प्रश्न आहे गद्यांशात 2 षष्टी विभक्त्यंत पदे चित्वा लिखत। त्याचे उत्तर आहे खाद्यस्य आणि तस्यः। ख प्रश्न विशेषण विशेषयोहा मेलन कुरुत। त्या ठिकाणी जोड्या लावलेल्या आहे वर्तुलाकारम पिठ्ठम आणि दुसरे आहे परिचित्तौ व्याघ्र भल्लुकौ। ग प्रश्न उत्तरपण लिखत। 1 अचिरादेव बरोबर अचिरात अधिक एव। 2 तथापि बरोबर तथा अधिक अपि। तिसरा प्रश्न 2 गुणांसाठी आहे पृथक्करणम क्रमेण योजयत। या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत, त्यांचे क्रम चुकीचे आहेत, आपण योग्य क्रम लिहायचे आहे। त्या ठिकाणी आपण क्रम लावलेले आहेत। पहिले विधान येणार आहे सहभोजनस्य प्रारंभ।
प्रश्न दुसऱ्यातील आ प्रश्न, गद्यांश पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत 7 गुणांसाठी आहे. पुढे दुसरा गद्यांश देण्यात आलेला आहे, तो गद्यांश देखील व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1 अवबोधनम 3 गुणांसाठी आहे. 4 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 3 प्रश्न लिहायचे आहेत. त्यातील क प्रश्न आहे, उचित कारण चित्वा वाक्य पुनर्लिखत 1 गुणासाठी आहे. 2 पर्याय दिलेले आहेत, योग्य पर्याय निवडून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ख प्रश्न, कहांकन वदती 1 गुणासाठी आहे. कोण कोणाला म्हणाले ते लिहायचे आहे. त्याचे उत्तर आहे भूमाता पृथुवैन्य वदती. ग प्रश्न, एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. त्या ठिकाणीच आपण उत्तर लिहून घेतलेले आहे 1 गुणासाठी. पुढे आहे घ प्रश्न, वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत 1 गुणासाठी आहे. दिलेले वाक्य सत्य आहे की असत्य ते लिहायचे आहे आणि दिलेले वाक्य हे असत्य आहे म्हणून त्या ठिकाणी आपण असत्य असे लिहिलेले आहे. दुसरा प्रश्न, शब्दज्ञान 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 2 गुणांसाठी लिहायची आहेत. त्यातील क प्रश्न, गद्यांशात 2 पूर्वकालवाचक लंबेत्य अव्यय चित्वा लिखत 1 गुणासाठी आहे. गद्यांशात असलेले पूर्वकालवाचक लंबेत्य अव्यय लिहायचे आहे. उत्तर आहे निधाय अवरुद्ध. ख प्रश्न, प्रश्न निर्माण कुरुत. दिलेल्या विधानांपासून प्रश्न तयार करायचा आहे. विधान आहे जनाहा धान्य बीजानी औपन आणि प्रश्न तयार केलेला आहे के धान्य बीजानी औपन. त्या ठिकाणी जनाहाच्या जागी के लिहायचे आहे आणि प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. ग प्रश्न, लकारण लिखत 1 गुणासाठी आहे. उत्तरे छोटी असल्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे आपण त्या ठिकाणीच लिहिलेली आहे. तिसरा प्रश्न, पृथ्वकरणम 2 गुणांसाठी आहे. जाल रेखाचित्र पुरयत. कृषी साधनानी खनित्राणी लवित्राणी हल्लाह कुद्दलकाः. ई प्रश्न, माध्यम भाषेया सरलार्थ लिखत 4 गुणांसाठी. ई प्रश्न, माध्यम भाषेया उत्तर लिखत 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 2 गुणांसाठी. पुढे आहे तृतीय विभाग पद्यम 18 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न तिसरा अ 4 गुणांसाठी आहे. पद्यांश पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत. पुढे जो पद्यांश दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे. कृती क्रमांक 1 पद्यांश पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 2 गुणांसाठी. त्यातील क प्रश्न 1 गुणासाठी आहे. पूर्ण वाक्यान उत्तर लिखत. कहान शब्दन करोती. त्याचे उत्तर आहे हेमघटः. हेमघटः शब्द करोती. ख प्रश्न, विशेषण विशेषयो मेलन कुरुत. 1 बहवः अंबोधः. दुसरे आहे न्यायात्त पत्तः. ग प्रश्न, संधी विग्रह कुरुंत नैतादृश्यः न अधिक एतादृश्यः. दुसरा प्रश्न, स्तंभ पूरण कुरुत 2 गुणांसाठी आहे. नीती निपुणः निंदन्तु स्तुवन्तु वा. लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा. मरणम अद्यैव युगांतरे वा. आ प्रश्न, माध्यम भाषेया उत्तर लिखत 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. ई प्रश्न, पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. पुढे आहे ई प्रश्न, अन्वयन पुरयत 2 गुणांसाठी आहे. शुक सारिका आत्मनः मुखदोषेन बंध्यन्ते तत्र बकाहन बंध्यन्ते मौनः सर्वार्थ साधनम. उ प्रश्न, माध्यम भाषेया सरलार्थ लिखत 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 2-2 गुणांसाठी. पुढे आहे चतुर्थ विभाग लेखन कौशल्यम
9 गुणांसाठी आहे. प्रश्न चौथा अ. धातूनाम अवयांनाच विशिष्ट विभक्तेह उपयोग कृत्वा वाक्य निर्माण कुरु. 6 पैकी कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. क. साकम. रामः अजयन सांक खेलती. ख. गम्म गच्छ. रामः वन गच्छति. ग. समीपे. बालकस्य समीपे पुस्तकम अस्ति. घ. क्रुद्ध. माता बालकाय क्रुध्याति. च. वि अधिक रम. बालकः स्वकार्यात विरमति. आणि छ. अलम. अलन विवादेन. प्रश्न चौथा अ. याला और क्वेश्चन देण्यात आलेला आहे. संस्कृतानुवादन कुरुत. 6 विधानांपैकी कोणतीही 4 विधाने तुम्हाला संस्कृतमध्ये लिहायची आहे. पहिले विधान, शारदेचे वाहन मोर आहे. संस्कृतमध्ये रूपांतर आहे, शारदाया वाहनं मयूरत अस्ति. 2. मी देवाला नमस्कार करतो. अहं देव प्रमामी नमामी. 3. गावात एक ग्रंथालय आहे. ग्रामे एकहा ग्रंथालयः वर्तते. 4. सिंह पशूंचा राजा आहे. सिंह पशूंना राजा असती. 5. घराच्या पाठीमागे मैदान आहे. गृहस्य पृष्ठतः क्रीडांगण वर्तते. 6. झाडावरून आंबा पडला. वृक्षात आम्रन पतती. प्रश्न चौथा आ. 5-7 वाक्यात्मक निबंध लिखत. 3 निबंधांपैकी कोणताही एक निबंध लिहायचा आहे 5 गुणांसाठी. पहिला निबंध आहे भारतीय प्रसिद्ध स्थलम. 2. मम प्रिय खग. 3. मम प्रिया भाषा. आणि त्याला और क्वेश्चन देण्यात आलेला आहे. सहाय्यक शब्दनाम आधारेन 5-7 वाक्यात्मक चित्र वर्णन करू. 5 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी काही सहाय्यक शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा उपयोग करून तुम्हाला 5-7 वाक्य चित्रवर्णन लिहायचे आहे. पुढे आहे पंचम विभाग भाषा अभ्यास 17 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न 5वा अ. तालिका पूर्तीन कुरुत 8 गुणांसाठी आहे. एक आहे नाम तालिका. एक वचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि विभक्ती देण्यात आलेली आहे. वाचम, वाचौ, वाचहा, द्वितीया. दुसरे आहे सर्वनाम तालिका. 6 पैकी कोणतेही 4 लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. तीन आहे क्रियापद तालिका. 4 धातुसाधित विशेषण तालिका. 6 शब्दांपैकी कोणतेही 4 शब्द लिहिले तरी तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळतील. आ प्रश्न निर्दिष्ट हा कृतीही कुरुत. 4 पैकी कोणतेही 3 प्रश्न पूर्ण करायचे आहेत 9 गुणांसाठी. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिला प्रश्न आहे योग्य रूप लिखित्वा रिक्त स्थानपूर्ती कुरुत 3 गुणांसाठी. अस्ति एकन चंपक नाम अरण्यम. दुसरी रिकामी जागा आहे प्रथमः. ग षट्सु. घ द्वितीये. च चतुर्वार. दुसरा प्रश्न समासांना तालिका पूर्तीन कुरुत. एकूण 5 चौकटी भरायच्या आहेत. त्यापैकी कोणत्याही 3 चौकटी पूर्ण केल्या तरी 3 गुण मिळतील. तिसरा प्रश्न समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत. क प्राचीनः अर्वाचीनः. 2 रासभः गर्दभः. ग सुगमः त्याचा समानार्थी शब्द आहे सुलभः. घ धनम समानार्थी शब्द आहे वित्तम. आणि च साधवः विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जनः. चौथी कृती सूचनानुसार कृती कुरुत 3 गुणांसाठी आहे. क वयन महाभाग्यस्य नामधेय जानीमः. वाच्य परिवर्तन कुरुत. अस्माभिः महाभाग्यस्य नामधेय ज्ञायते. ख प्रश्न 5 ठिकाणीच आपण उत्तर लिहिलेले आहे. ग अपि भवती संस्कृतं पाठ्यति.
भवती स्थाने त्वं योजयत अपिन्त्वं संस्कृतं पाठ्यसि आणि प्रश्नचिन्ह. घ प्रश्न. जटायुः रावण्यस्य गात्रे वर्णान् चकार. वाक्य लण लकारे परिवर्तयत. जटायुः रावण्यस्य गात्रे वर्णान् अकरोत्. च प्रश्न. पुत्रः पत्र लिखति. उत्तर पिता पुत्रेण पत्रं लेखयति. षष्ठ विभाग अपठितम 8 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न 6वा अ. गद्यांश पठित्वा कृतीः कुरु 4 गुणांसाठी आहे. काही ठिकाणी गद्यांश दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे 4 गुणांसाठी. गद्यांचा पुढील भाग आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1. पूर्ण वाक्येन उत्तरं लिखत 1 गुणासाठी आहे. दक्षिण भारते सागरमध्ये किन वर्तते. त्याचे उत्तर आहे एकन लघुद्वीप. दुसरा प्रश्न. प्रातिपदिकन लिखत. 1. सागर नाम सागर. ख आहे तस्मिन तत्. तिसरा प्रश्न 1 गुणासाठी आहे. वाक्य पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. सत्य असत्य लिहायचे आहे आणि दिलेले वाक्य असत्यम आहे. चौथा प्रश्न. माध्यम भाषेया सरलार्थ लिखत. 1 गुणासाठी आहे. दिलेले विधान तुम्हाला माध्यम भाषेमध्ये लिहायचे आहे. त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे या शिलेवरच विवेकानंद केंद्र आहे. मराठी किंवा इंग्रजी दोघांपैकी कोणत्याही माध्यम भाषेमध्ये तुम्ही अर्थ लिहू शकतात. 5वा प्रश्न. गद्यांशात एक अवयन चित्वा लिखत. उत्तर इति एकदा एव अत्र आगत्य. कोणतेही एक अवयव तुम्ही लिहायचे आहे. 6वा प्रश्न. कारक परिचयन कुरुत 1 गुणासाठी आहे. आ मधील पहिला प्रश्न 2 गुणांसाठी आहे. पद्यांश पठित्वा निर्दिष्टे कृती कुरुत. त्या ठिकाणी पद्यांश वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती पूर्ण करायची आहे. क प्रश्न. पूर्ण वाक्येन उत्तर लिखत. 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे 1 गुणासाठी. के कुलुम इच्छन्ति. बांधवः कुलुम इच्छन्ति. दुसरा प्रश्न. कन्या किन वरयते. कन्या रूपन वरयते. ख प्रश्न. समानार्थक शब्द लिखत 1 गुणासाठी आहे. पिता त्याचा समानार्थी शब्द आहे जनकः तातः. क्रमांक 2. पद्यांश पठित्वा जालरेखाचित्र पूरयत 2 गुणांसाठी आहे. आख्याती आचारः कुलम भाषणम देशम संभ्रमम स्नेहम भोजनम वपुः. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची संस्कृत या विषयाची 2026 या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.